नमस्कार श्रोते हो, इंद्रधनुष्यच्या आजच्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, रत्नागिरी शहरापासून अवघ्या 15 किलोमीटरवर असणारं पावसगाव आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ते स्वामी स्वरूपानंद यांच्यामुळे. ते सद्गुरू म्हणून सगळ्यांना माहिती आहेत. आध्यात्मिक क्षेत्रात अनेकांचे ते गुरु आहेत. स्वामी स्वरूपानंद हे मूळचे रामचंद्र गोडबोले. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्यांचं स्थान मोठं आहेच, मात्र त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सुद्धा भाग घेतला होता हे अनेकांना माहिती नाही. त्यांच्या तरुणपणी त्यांनी समाजहितासाठी अनेक कामं केली. तर श्रोते हो, त्यांच्या रामचंद्र गोडबोले ते स्वामी स्वरूपानंद या प्रवासाविषयी आणि स्वातंत्र्य चळवळीतील त्यांच्या सहभागाविषयी आज आपण जाणून घेऊया श्रीनिवास पेंडसे यांच्याकडून. रत्नागिरी जिल्ह्याच्या इतिहासामध्ये पावस हे क्षेत्र सिद्ध केलेले एक महान संत म्हणून यांचं नाव घ्यावं लागतं. खरं तर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये, साहित्यिक क्षेत्रामध्ये आणि त्याचबरोबर संतांच्या मांदियाळीमधलं त्यांचं स्थान अतिशय उच्च आहे. पण ज्यांना स्वामी स्वरूपानंद माहिती आहेत ते स्वरूपानंद त्यांच्या अभंग ज्ञानेश्वरीसाठी किंबहुना त्यांच्या धार्मिक आणि आध्यात्मिक उंचीकरताच ते परिचित आहेत. पण भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्तानं स्वरूपानंद ही प्रक्रिया घडेपर्यंत, स्वरूपानंद हे नाव धारण करेपर्यंत आणि स्वामी स्वरूपानंद म्हणून जीवनकार्य सुरू करेपर्यंत त्यांची जडणघडण ही भारतीय स्वातंत्र्याच्या संग्रामामध्ये झाली. पावसमध्ये, रत्नागिरीमध्ये त्यांचं जे काही सुरुवातीचं शिक्षण होतं ते शिक्षण संपल्यानंतर रामभाऊ गोडबोले हे मुंबईला आर्यन एज्युकेशन सोसायटीमध्ये शिक्षणासाठी आले. ते साल होतं 1919. भारतीय स्वातंत्र्याची एक वेगळी परिभाषा, एक वेगळी मांडणी या काळामध्ये होत होती. लोकमान्य टिळकांनी आपल्या विचारांचा झंझावात चालू केला होता आणि या झंझावातांनी त्यांना भारतीय असंतोषाचं जनक ठरवलं होतं. या सर्व कालावधीचा लोकमान्यांच्या त्या एकूण विचारांचा प्रभाव रामभाऊ गोडबोलेंवर पडला आणि रामभाऊ गोडबोले हे लोकमान्य टिळकांच्या विचारांनी भारले गेले. मुळामध्ये लोकमान्य टिळकांचा परिचय हा त्यांच्या विचारातून होत होता, त्यांच्या लिखाणातून होत होता आणि चातकासारखी केसरीची आणि कोल्हटकरांच्या संदेशची ते वाट पाहत असायचे. या दोन वृत्तपत्रांनी भारतीय स्वातंत्र्याच्या संग्रामामध्ये रामभाऊ गोडबोले खेचले गेले. 1 ऑगस्ट 1920ला लोकमान्य टिळकांचं देहावसान झालं. देहावसानानंतर निघालेली जी अंतिम यात्रा होती, ती अंतिम यात्रा ज्याचे स्वतः रामभाऊ गोडबोले घटक होते त्यांनी ती पाहिली. पावसात भिजत असलेले लोक अनुभवले आणि लोकमान्यांच्या प्रती भारतीयांचं असलेलं प्रेम हे मनामध्ये कुठेतरी रुजलं आणि आता आपण राष्ट्रीय शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आलं पाहिजे असं वाटून त्यांनी ते शिकत असलेल्या आर्यन एज्युकेशन सोसायटीचा संन्यास घेतला. एका अर्थाने आर्यन एज्युकेशन सोसायटी सरकारी शाळा सोडून दिली आणि शिक्षणाला त्यावेळेपुरती का होईना पण स्थगिती मिळाली. यानंतर लोकमान्य टिळकांचा जो विचार आहे तो राष्ट्रीय शिक्षणाचा विचार आपण अधिक प्रगल्भतेनं समाजामध्ये रुजवला पाहिजे हा विचार करून रामभाऊ गोडबोलेंनी ठरवलं की आता आपण गावाला जायचं आणि गावामध्ये जाऊन स्वतः राष्ट्रीय शिक्षणाचा विचार अंमलामध्ये आणायचा. एका बाजूला लोकमान्य टिळकांचं देहावसान आणि त्यानंतर भारतीय स्वातंत्र्य लढ्याला जी वैचारिक बैठक लोकमान्यांनी दिली होती त्या बैठकीवरच आधारित आफ्रिकेतील आंदोलनाचा अनुभव घेऊन आलेले महात्मा गांधी आता स्वातंत्र्याच्या आंदोलनाचं नेतृत्व करत होते. म्हणजे एका अर्थाने टिळक युगाचा अस्त आणि गांधी युगाची सुरुवात ही एकाच मुहूर्तावर झाली असं म्हणायला हरकत नाही. लोकमान्य टिळकांचे विचार, त्यांनी निर्माण केलेली स्वातंत्र्याच्या आंदोलनाची ज्योत आणि त्याला दिलेला गांधीजींनी आकार, या सगळ्याचा परिणाम अर्थातच रामभाऊ गोडबोलेंवर होत होता आणि रामभाऊ गोडबोले आता टिळकांच्या विचारांच्या सोबतच गांधी विचारांनी भारले गेले. लक्षात घेतलं पाहिजे की त्याच वेळेला गांधी विचारांचे झालेल्या संस्कारांनी पहिलं कृती रामभाऊ गोडबोलेंच्या आयुष्यामध्ये आली ती म्हणजे त्यांनी स्वतः ठरवलं की आता आपण शुद्ध खादीचं व्रत घ्यायचं. यापुढे आपण केवळ खादी वापरा असं सांगायचं नाही, तर आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे आधी आपण खादीचा वापर सुरू करायचा. सरकारमान्य शाळा सोडायची ती तर सोडून झाली होती आणि त्यानंतर लगेचच त्यांनी चहा आणि साखर वर्ज्य करायचं ठरवलं.
राष्ट्रीय महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यायचा म्हणून यांनी ठरवलं. पण स्वार्थ साधनेपेक्षा समाजाला आवश्यक असलेली स्वातंत्र्याची साधना याचा विचार करून त्यांनी राष्ट्रीय चळवळीमध्ये सहभाग घेतला. 1920 ते 1934 ही 14 वर्ष स्वार्थनिरपेक्ष सेवा हाच भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील योगदानाचा रामभाऊ गोडबोलेंच्या बाबतीतला लेखाजोखा आहे. टिळक महाविद्यालयामध्ये प्रवेश परीक्षा दिली. ती प्रवेश परीक्षा ते उत्तीर्णही झाले आणि शुद्ध खादीचा वेश धारण करून ध्येयनिष्ठ आणि विरक्त असं व्यक्तिमत्व गांधी विचारांनी घडून त्यांनी आता पावसला यायचं ठरवलं. आपल्या गावामध्ये जायचं. गावामध्ये शिक्षणाची सोय नाही, तिथे राष्ट्रीय शिक्षण रुजवलं पाहिजे या विचारांनी त्यांनी 1922मध्ये स्वावलंबनाश्रम नावाची एक राष्ट्रीय शिक्षणाची शाळा सुरू केली. लक्षात घेतलं पाहिजे, या राष्ट्रीय शिक्षणाच्या शाळेमध्ये स्वतः रामभाऊ गोडबोले हे अध्यापक राहिले. याचबरोबरीनं त्यांनी आपल्या 2 मित्रांना सोबत घेतलं आणि 5-6 विद्यार्थ्यांवरची ही शाळा त्यांनी पुढे अधिकाधिक प्रगतीपथावर नेण्याचा प्रयत्न केला. एका बाजूला आपल्या मुलांनी काहीतरी मिळवलं पाहिजे, कारण घरची सांपत्तिक स्थिती खूप अडचणीची आहे. वडील मुंबईला नोकरीसाठी गेलेले आहेत. आई, चुलती, 2 बहिणी, आते भाऊ आणि मोठा भाऊ या सगळ्यांचा डोलारा संसाराचा सांभाळायचा होता. तरीही विद्यार्जन चालू असताना विचारांती बैठक नक्की करून लोकसेवेकरताच आपलं आयुष्य वेचायचं हे रामभाऊ गोडबोलेंनी नक्की केलं. रत्नागिरी तालुका काँग्रेस कमिटीनं त्या काळी चरखा, वेळू अशी साधनं उपलब्ध करून दिली आणि विद्यार्थ्यांना सूतकताईचं प्रशिक्षण देऊन स्वतःसाठी किमान वापरायचे कपडे हे खादीच्या सुताचे तयार झालेले असले पाहिजेत याचा वेगळा आदर्श जो लोकमान्यांना आणि गांधीजींना अपेक्षित होता तो या राष्ट्रीय शिक्षणाच्या प्रवाहातून स्वावलंबनाश्रम नावाच्या राष्ट्रीय शाळेतून रामभाऊ गोडबोलेंनी सुरू केला. याचबरोबरीनं केवळ सूत काढून जमणार नाही, तर त्या सुतापासून वस्त्र तयार केलं पाहिजे. म्हणून सुतापासून वस्त्र तयार करण्यासाठी माग आणण्याचं आणि तो चालवण्याचं प्रशिक्षण स्वतः घेऊन ते काम चालू केलं. आणि यामध्ये रामभाऊ गोडबोलेंच्या 2 बहिणींनी सहभाग दिला आणि 2 बहिणीही मागावर कापड विणू लागल्या खादीचं. मुळामध्ये स्वतः खादीचा वापर करायचा, आपल्याबरोबर राष्ट्रीय शिक्षणासाठी असलेल्या विद्यार्थ्यांना खादीचं प्रशिक्षण द्यायचं आणि त्याचबरोबर शाळेमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांनाही खादीचा संदेश देऊन ते वापरायला लावायचं. असं स्वदेशीचं एक वेगळं आंदोलन स्वतःच्या विचारातून आणि कृतीतून रामभाऊ गोडबोलेंनी सुरू केलं. केवळ इथपर्यंत ते थांबले नाहीत. विद्यार्थ्यांना व्यायामाचा आदर्श समोर ठेवला पाहिजे याच्यासाठी खो खो, आट्यापाट्या, कबड्डी यांच्यासारख्या खेळाची सुविधा त्यांनी करून दिली. ते स्वतः विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन खेळत असत आणि त्याच्याबरोबर त्यांनी 2 मल्लखांब आणून उभे केले, एक शाळेमध्ये आणि एक स्वतःच्या घरी. जणू मल्लखांब प्रशिक्षण केंद्रच सुरू करायचं त्यांनी ठरवलं. याच्यासोबत लाठीकाठीचं प्रशिक्षण दिलं, कारण विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे धडे देता आले पाहिजेत. यातून पुढे भारतीय स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये विद्यार्थी उभा राहिला पाहिजे, कारण त्यांची विद्यार्थी याची संकल्पनाच वेगळी होती. विद्यार्थी हा परीक्षार्थी असता कामा नये, तर तो खऱ्या अर्थानं विद्यार्थी असला पाहिजे याची जाणीव ठेवून आणि आपल्याला राष्ट्रीय शिक्षणाची शाळा सुरू करताना राष्ट्रीय चारित्र्य विद्यार्थ्यांतून निर्माण करायचं आहे या भावनेनं त्यांचा सर्वांगीण विकास होण्याकरता भगवद्गीतेपासून सर्व प्रकारच्या धार्मिक शिक्षणासह एक समृद्ध विद्यार्थी तयार करण्याचं व्रत रामभाऊ गोडबोलेंनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये चालवलं. कारण मुळामध्ये विद्यार्थ्यांनी उभं राहायचं, विद्यार्थ्यांनी शिकायचं, पण त्याकरता कोणतीही फी द्यायची नाही, कोणत्याही प्रकारचा खर्च करायचा नाही. स्वतः सगळा खर्च शाळेंनी किंवा रामभाऊ गोडबोलेंनी करायचा. हे आर्थिकदृष्ट्या न परवडणारं गणित होतं. पण शेवटी देशासाठी जे काम करायचं त्यासाठी आर्थिक विपत्तीची अवस्था हे मुख्य कारण ठेवायचं नाही हा विचार करून लोकसाधनेचं व्रत म्हणून त्यांनी ते चालवलं. 5-6 विद्यार्थ्यांवर सुरू झालेली ही शाळा 40-50 विद्यार्थ्यांपर्यंत गेली. यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की आपल्याला केवळ विद्यार्थ्यांमध्ये जागृती करून चालणार नाही, तर स्वातंत्र्य संग्रामामध्ये जोपर्यंत समाजातल्या प्रत्येक घटकाचा प्रवेश होत नाही
ते कार्यप्रवण होत नाहीत तोपर्यंत भारतीय स्वातंत्र्य हे खूप दूरच्या अंतरावर आहे. याकरता म्हणून सुरुवातीला स्वतः कवन करून राष्ट्रीय मेळा हा उपक्रम रामभाऊ गोडबोलेंनी चालू केला. स्वतः कवनं लिहायची, लेझिम वगैरे साहित्यावरती बसवायची आणि गावागावातून, वस्तीवस्तीतून, वाडीवाडीतून त्याचा प्रचार आणि प्रसार करायचा. हे काम त्यांनी अत्यंत आनंदाने सुरू केलं. त्याचबरोबर समाजाचं प्रचंड निरीक्षण करण्याची सवय असलेल्या रामभाऊंनी जेव्हा वेगवेगळ्या देवळातून, मंदिरातून चालू असणारे उत्सव पाहिले, तेव्हा त्या उत्सवामधून केवळ हरिजागर करून चालणार नाही, केवळ परमेश्वराचं नामसंकीर्तन करून चालणार नाही, तर त्या परमेश्वराच्या नामसंकीर्तनासोबतच राष्ट्रभक्तीचा जागर निर्माण केला पाहिजे, राष्ट्रभक्ती जागृत केली पाहिजे. याकरता म्हणून स्वतः श्रीकृष्ण मेळ्यासारखे उपक्रम त्यांनी राबवले. म्हणजे पावसच्या विष्णू मंदिरामध्ये श्रीकृष्ण मेळा हा सादर करून त्याची वाहवा मिळवली. स्वतः केवळ लोकजागृती करायची असेल तर राष्ट्रीय मेळा, कृष्ण मेळा, राष्ट्रीय शिक्षणाची शाळा यावर अवलंबून राहून चालणार नाही, तर समाजाला आवश्यक असलेल्या प्रत्येक घटकामध्ये काम करणं आवश्यक आहे. म्हणून स्वतः रामभाऊ गोडबोलेंनी राजा छत्रसालांच्या जीवनावर आधारित, त्यांच्या जीवनकथानकावर आधारित स्वातंत्र्योदय नावाचं नाटक स्वतः लिहिलं. 5 अंकी नाटक त्यांनी उत्सवामध्ये सादर केलं आणि त्यानंतर परिपाठ असा पडला. दुर्दैवाने आज त्या स्वातंत्र्योदय या नाटकाची हस्तलिखित प्रत किंवा कोणतीही छापील प्रत आपल्याकडे उपलब्ध नाही. मात्र ते नाटक पाहिल्याचं सांगणारे अनेक जण अगदी नजीकच्या कालावधीपर्यंत जिवंत होते. सगळ्यात महत्त्वाचं, नंतर एक परिपाठ पडला की जिथे उत्सव असतील, जिथे नाटक असेल, त्या ठिकाणी नाटकाच्या मध्यंतरामध्ये रामभाऊ गोडबोले भारतीय स्वातंत्र्याची जागृती करण्यासाठी, स्वातंत्र्य आवश्यक का आहे, ते कसं मिळवायचं ह्याचं मार्गदर्शन करण्यासाठी अर्धा पाऊण तास भाषण करत असत. आणि नाटका इतकंच रामभाऊंचं ते व्रतस्थ जीवनावर आधारित असलेलं, त्यांचं योगदान असलेलं, त्यांचे विचार असलेलं भाषण रसिक प्रेक्षक आनंदानं ऐकत असत. एका बाजूला राष्ट्रीय शिक्षण सुरू झाल्यामुळे आपल्याला भारतावर अंमल करणं पुढच्या काळात कठीण होईल, हे ब्रिटिशांच्या लक्षात आल्यानंतर त्यांची वक्रदृष्टी या राष्ट्रीय शिक्षणाच्या शाळांकडे वळली आणि राष्ट्रीय शिक्षणाची अनेक माध्यमं, राष्ट्रीय शिक्षणाच्या अनेक शाळा देशभरामध्ये बंद व्हायला लागल्या. अर्थातच त्याचा परिणाम शेवटी पावसच्या राष्ट्रीय शाळेवर, स्वावलंबनाश्रमावर झाला आणि मग लोकांना घाबरवणं, विद्यार्थ्यांना तिथेच गेलं तर सरकारचा त्रास सहन करावा लागेल, या विचारांनी प्रेरित झाल्यामुळे ते धोके ओळखून अनेक प्रकारच्या अडचणी आणल्या गेल्या आणि स्वावलंबनाश्रम ही राष्ट्रीय शाळा बंद करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय राहिला नाही. मग रामभाऊ गोडबोलेंनी थांबले नाहीत, ते स्वतः उठले आणि पुण्याला निघून आले. पुण्याला त्यांनी परत टिळक महाविद्यालयामध्ये नोकरी आणि शिक्षण हे दोन्ही विषय सुरू केले. याच दरम्यानी त्यांचा परिचय प्रत्यक्ष स्वातंत्र्याच्या आंदोलनाच्या कार्याशी झाला. आता केवळ शिक्षण आणि विद्यार्थी तयार करून भागणार नाहीत, आता लोक कोणीतरी स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये उभी राहतील असा विचार करून चालणार नाही, तर हा विचार अंमलात आणणारी माणसं आणि त्यांचं कार्य आता सुरू होणं गरजेचं आहे. गांधीजींनी पुकारलेल्या आंदोलनामध्ये सहभाग घेणं आवश्यक आहे. याचा सगळ्याचा विचार करून सत्याग्रह नावाचं जे आंदोलन सुरू झालं, त्या सत्याग्रहाच्या आंदोलनामध्ये आपण समाविष्ट व्हायचं असं नक्की ठरवलं गेलं. आणि म्हणून या आंदोलनात सहभागी होण्याकरता परत एकदा रामभाऊ गोडबोले रत्नागिरीकडे आले. पावसमध्ये त्यांचं हे काम चालूच होतं, शिक्षणाचं आणि विद्यार्थ्यांना मदत करण्याचं. ज्या विद्यार्थ्यांचं शिक्षण शाळा बंद पडल्यामुळे थांबलंय, त्यांना टिळक महाविद्यालयामध्ये प्रवेश घेऊन त्यांचं शिक्षण पूर्ण करावं या दृष्टीनेही त्यांचे प्रयत्न चालू होते. आणि तेवढ्यामध्ये 1930ला मिठाच्या सत्याग्रहाची घोषणा झाली. मग दांडी इथला मिठाचा सत्याग्रह स्वतः गांधीजी त्या आंदोलनाचं नेतृत्व करत होते आणि आपण आपल्या बाजूलाही समुद्रकिनारा आहे, या समुद्रकिनाऱ्यावर आपणही मिठाचा सत्याग्रह केला पाहिजे आणि या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला पाहिजे असा विचार करून अप्पासाहेब पटवर्धनांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे पुणा ते मुंबईतल्या विलेपार्लेपर्यंत चालत येऊन आणि मुंबईपासून रत्नागिरीपर्यंत, रत्नागिरीपासून शिरोड्यापर्यंत बोटीनं प्रवास करून त्या शिरोड्याच्या परिसरामध्ये, मालवणच्या परिसरामध्ये अनेक प्रकारचे
शून्यातून 150च्या संख्येने कार्यकर्ते निर्माण करणं स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये केवळ आपल्या भाषणांनी, आपल्या उपस्थितीने, आपल्या चारित्र्यविषयक जडणघडणीने हे काम रामभाऊ गोडबोलेंनी केलं. आणि रामभाऊ गोडबोलेंनी दांडीच्या सत्याग्रहाप्रमाणे चिरोड्याला मिठाचा सत्याग्रह केला. त्या मिठाच्या सत्याग्रहावर लाठी हल्ला झाला. लाठी हल्ल्यानंतर सरकारी दमनतंत्रानं तो सत्याग्रह हाणून पाडण्याचा प्रयत्न केला, तरी तो मिठाचा सत्याग्रह पूर्ण करून स्वतः रामभाऊ गोडबोले तिथून निघाले आणि रत्नागिरीत येऊन दाखल झाले. पुढच्या काळामध्ये रत्नागिरीमध्ये आत्तापर्यंत सत्याग्रह केल्यामुळे कोणी तुरुंगामध्ये गेला नव्हता. आणि त्यावेळेला बाबा देसाई पहिल्यांदा रत्नागिरीमध्ये त्यांनी सत्याग्रह केला आणि त्यांना रत्नागिरीच्या कारागृहामध्ये डांबलं गेलं. त्याच्या दुसऱ्या दिवशी देवरुखच्या सार्दळांना सत्याग्रह केला म्हणून तुरुंगामध्ये डांबण्यात आलं. आणि मग 2च दिवसांनी स्वतः रामभाऊ गोडबोलेंनी रत्नागिरीमध्ये सत्याग्रह केला. रत्नागिरीमध्ये केलेल्या सत्याग्रहाचा परिणाम म्हणून त्यांनाही रत्नागिरीच्या कारागृहामध्ये डांबलं गेलं. आणि त्या रत्नागिरीच्या कारागृहामध्ये डांबल्यानंतर तेव्हांच्या रत्नागिरीच्या कलेक्टरनी, गिलनीन असं त्यांचं नाव आहे, त्यांनी पोलीस बंदोबस्तामध्ये तुरुंगातून पावसला रामभाऊ गोडबोलेंची रवानगी केली. त्यांना 50 रुपये दंड आणि सश्रम कारावास झाला. जेव्हा त्यांना अटक करून रत्नागिरीच्या कारागृहामध्ये ठेवलं होतं तेव्हा त्यांच्या आईकडे 50 रुपये मागण्याकरता पोलीस गेले. आईजवळ अर्थातच पैसे नव्हते, सांपत्तिक स्थिती खूप बिघडलेली होती. अशा अवस्थेमध्ये स्वतःची सोन्याची बांगडी या माऊलीनं त्या पोलिसांना दिली. ती बांगडी घेऊन पोलीस रत्नागिरीमध्ये आले. रत्नागिरीमध्ये 50 रुपयाच्या किमतीचं सोनं विकलं गेलं आणि उरलेलं सोन्याचा तुकडा हा रामभाऊंच्या आईकडे पोलिसांनी सोपवला. हेही त्या काळातलं विशेष आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ते 50 रुपये भरल्यामुळे पुढची शिक्षा कलेक्टरनी माफ केली. मात्र 2 महिने स्थानबद्धतेचा आदेश देऊन त्यांना पावसला रवाना केलं. पावसला आल्यानंतर सविनय कायदेभंगाचं आंदोलन सुरू होतं. या सविनय कायदेभंगाच्या आंदोलनामध्ये आपण सहभाग घ्यायचा आणि स्थानबद्धतेचा जो आपल्याला झालेला हुकूम आहे तो स्थानबद्धतेचा हुकूम मोडायचा हा निर्धार करून ते पावसून चालत निघाले. आणि रामभाऊ गोडबोले भाट्यामध्ये आलेले असताना पोलिसांनी त्यांना अटक केली आणि परत तुरुंगात टाकलं. मुळामध्ये इथून मुक्तता झाल्यानंतर त्यांनी आता ठरवलं की आपल्याला आता पुण्याला जायला पाहिजे, म्हणून ते पुण्याला आले. सोलापूरच्या आंदोलनाचा सहभाग, त्या संदर्भामधलं नियोजन हे सगळं चालू असताना पुण्यामध्ये येताच पोलिसांची वक्रदृष्टी त्यांच्यावर झाली आणि त्यांना येरवड्याच्या कारागृहामध्ये अटक करून डांबण्यात आलं. तिथे SM जोशींसारखे अनेक मान्यवर होते. नवरत्न हार म्हणून त्यांनी आपल्या सद्गुरूंना अर्पण करण्याचा विचार या निमित्तानं येरवड्याच्या कारागृहात केला. मुळामध्ये स्वातंत्र्याच्या आंदोलनातला सहभाग, स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये त्यांची असलेली भूमिका, स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये त्यांनी स्वतःहून झोकून केलेलं कार्य, या सगळ्याचा परिपाक म्हणजे रामभाऊ गोडबोलेंचा स्वरूपानंद होण्याचा प्रवासामधला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा होता. कारण या काळामध्ये झालेला प्रवास, या काळामध्ये झालेली जनतेच्या बद्दलची निरीक्षणं, या काळामध्ये नेमकं काय केलं पाहिजे, हे सगळं सुधारण्यासाठी काय करणं आवश्यक आहे, या सगळ्याचं जे चिंतन होतं, या चिंतनातूनच एक वेगळा विचार त्यांच्या डोक्यामध्ये घुमायला लागलेला होता. या सगळ्याचा परिपाक एवढाच आहे की भारतीय स्वातंत्र्याचं आंदोलन हे त्यांनी आपलं जीवनध्येय मानलं. गांधीजींच्या मार्गावरून जात असताना जहालमतवाद्यांनी केलेल्या अनेक टीका त्यांनी पचवल्या, त्याला कधीही उत्तर दिलं नाही. आणि केवळ स्वतःपुरतं ते दाखवण्याकरता नव्हतं, तर त्यांना जेव्हा प्रचंड त्रास व्हायला लागला, कफ झाला, तेव्हा साखर खायला सांगितलेला जो सल्ला होता तो त्यांनी मानला नाही. कारण भारतीय स्वातंत्र्याच्या आंदोलनात प्रवेश करताना त्यांनी साखर वर्ज्य केलेली होती. त्यामुळे साखर खाऊन माझ्या देहाला समाधान मिळवायचं असा विचार त्यांच्या मनामध्ये नव्हता. तर त्यांच्या मनातला विचार असा होता की स्वतःचा देह हा भारतीय स्वातंत्र्यासाठी समर्पित झाला पाहिजे. याच भूमिकेतून रामभाऊ गोडबोलेंना 1923 साली, म्हणजे 1930च्या आंदोलनामध्ये सहभाग होत असतानाही ते रामभाऊ गोडबोलेच होते, पण 1923 साली सद्गुरूंची प्राप्ती झाली होती, सद्गुरूंचा अनुग्रह झाला होता. मुळामध्ये तो अनुग्रह झाल्यानंतरही आध्यात्मिक विषयाकडे ओढा असतानाही भारतीय जनतेची असलेली स्थिती आणि त्याच्यामध्ये आपला असलेला
सहभाग या सगळ्याचा विचार करून आत्ता स्वातंत्र्याचं आंदोलन अर्ध्यावर सोडणं योग्य नाही, म्हणून ते स्वरूपानंद या जीवन प्रक्रियेकडे न जाता ते रामभाऊ गोडबोले म्हणूनच कार्यरत राहिले. यानंतरच्या कालावधीमध्ये दांडीचा सत्याग्रहासारखा शिरोड्याचा सत्याग्रह यशस्वी झाला. बारामती, इंदापूर, दौंड या भागामध्ये जायचं, त्यांच्यावर सोपवलेली जी जबाबदारी होती त्याप्रमाणे जनजागृती करायची आणि त्या जनजागृतीतून भारतीय स्वातंत्र्य मिळवण्याकरता भारतीयांच्या मनाची मशागत करायची, हे महत्त्वाचं काम रामभाऊ गोडबोलेंनी केलं. या संपूर्ण कार्याचा परिपाक म्हणून 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळालं. या स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये सहभाग घेतल्यानंतर ज्या देशाला जेव्हा 47ला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा स्वतः रामभाऊ गोडबोले या स्वातंत्र्याच्या आंदोलनातून फार पूर्वी अलिप्त होऊन स्वरूपानंद म्हणून आध्यात्मिक उंचीवर पोचलेले होते. मात्र आध्यात्मिक उंचीवर पोचलेले असले तरी भारतीय स्वातंत्र्याबद्दलचं त्यांचं प्रेम किंवा त्यातला सहभाग संपला होता असं नाही. कारण ज्या क्षणाला ते स्वातंत्र्य मिळालं त्या क्षणाला स्वामी स्वरूपानंद झालेल्या रामभाऊ गोडबोलेंनी एक सुंदर पदरचना केली. वैभवात हे निशाण उंच उंच फडकू दे, मातृभूमी रक्षणार्थ व्हा पुढे चला पुढे. तोडुनी तडाड थोर पारतंत्र्य शृंखला, जाहला स्वतंत्र आज हिंद देश आपुला. या ध्वजार्थ सांडुनी रणात रक्त आपुले, धन्य स्वदेश भक्त जे कृतार्थ जाहले. या ध्वजार्थ भोगिती अघोर यातना किती, धन्य तेन घालिती परंतु मान खालिती. क्रांतीवीर तो सुभाष अंतरात आठवा, देशभक्तीची सुभव्य दिव्य ज्योत पेटवा. तो नकोच भेदभाव, यादवी नको दुही, एक होऊनी अजिंक्य व्हा जगात सर्वही. सत्य विश्व बंधुता स्वतंत्रता क्षमादया, प्रेम शांती गौरवार्थ घ्या करी ध्वजासिया. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खरं तर आनंदाच्या भरामध्ये ते बेहोश व्हायला हवे होते, पण ती साधना स्वरूपानंद म्हणून साध्य केलेली असल्यामुळे ते बेहोश न होता आता आपली जबाबदारी वाढली आहे. केवळ स्वातंत्र्य मिळवून चालत नाही, तर मिळवलेलं स्वातंत्र्य हे टिकवावं लागतं. कारण भारताचा यापूर्वीचा इतिहास अनेक स्वातंत्र्याचे आंदोलनं लढण्यातच खर्ची पडला. याची जाणीव असलेल्या स्वरूपानंदांनी देशभक्तांनी केलेल्या प्रचंड मेहनतीनं, प्राणार्पणानं, बलिदानानं आणि त्यागांनी मिळवलेलं हे स्वातंत्र्य आपल्याला अबाधित राखलं पाहिजे. म्हणून प्रेमशांती गौरवार्थ घ्या करी ध्वजासिया हा मंत्र जणू पुढच्या काळाकरता, पुढच्या स्वातंत्र्यामध्ये जन्माला आलेल्या पिढ्यांना देऊन ठेवला. भारतीय स्वातंत्र्यानंतर स्वरूपानंद म्हणून प्रख्यात झालेले, भारतीय स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये असलेले आणि तरीही देशभक्त याबरोबर देवभक्त अशा दोन्ही भूमिका पार पडणारे स्वरूपानंद हे रत्नागिरीच्या श्रीक्षेत्र पावसचंच नाही तर भारतीयांचं भूषण होतं. आणि म्हणून भारतीय स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये वैशिष्ट्य असं आहे की संतांपासून समाजातल्या सर्व घटकांनी घेतलेला सहभाग जेव्हा प्रदीप्त झाला तेव्हाच स्वातंत्र्याच्या मशाली पेटल्या आणि भारतीय स्वातंत्र्य दृष्टीपथात आलं. स्वामी स्वरूपानंद म्हणून त्यांचं कार्य जगविख्यात आहे. ज्ञानदेवांची संप्रदाय रचना सांगणाऱ्या, ज्ञानदेवांचे विचार पुढे मांडणाऱ्या, जसं मूळ भगवद्गीता ही लोकांना समजण्यासाठी ज्ञानेश्वरांनी भावार्थदीपिकेच्या ज्ञानेश्वरीच्या रूपानं समाजासमोर ठेवली, तशीच ती अधिक सुलभ करण्यासाठी स्वरूपानंदांनी अभंग ज्ञानेश्वरीच्या रूपाने जनतेसमोर आणली. ही विचारांमधली सुलभता त्यांना स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये आणि नंतर आध्यात्मिक आंदोलनामध्ये उपयोगी पडली. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्तानं या कालखंडात स्वामी स्वरूपानंद म्हणून प्रख्यात असलेले, योगशास्त्रामध्ये निपुण असलेले, आध्यात्मिक पातळीवर फार मोठी उंची मिळवलेले महाराष्ट्रातले एक नामवंत संत म्हणून ते प्रख्यात आहेतच, पण त्याबरोबरच ते एक देशभक्त होते, राष्ट्रभक्त होते. हा विचार जनसामान्यांसमोर यायला पाहिजे. कारण त्यांच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनाच्या भूमिकेमुळेच, स्वातंत्र्याच्या आंदोलनातल्या सहभागामुळेच त्यांना स्वतःपुरता विचार न करता जगाचा विचार करण्याची प्रेरणा मिळाली. आणि हे विश्वची माझे घर असं मानणाऱ्या ज्ञानदेवांच्याच संप्रदायामध्ये जाण्याचा जो प्रवास आहे तो भारतीय स्वातंत्र्याच्या त्यांच्या आंदोलनातील सहभागातून सुरू झाला. आणि म्हणून एका बाजूला रामभाऊ गोडबोलेंनी घेतलेला भारतीय स्वातंत्र्याच्या आंदोलनातला सहभाग हा सद्गुरू प्राप्तीनंतर स्वरूपानंद होण्यामध्ये, म्हणजे देहापासून देहातीत अवस्थेपर्यंत जाताना त्यांचा जो प्रवास आहे तो प्रवास हा भारतीय स्वातंत्र्याच्या आंदोलनातल्या जडणघडणीतून झालेला होता. स्वतःचे विचार होते,
ते विचार स्वातंत्र्याच्या आंदोलनातून अधिक प्रगल्भ झाले. आणि जसं भारतीय स्वातंत्र्य हे 15 ऑगस्ट 1947ला मिळालं आणि भारतीय स्वातंत्र्य दिन म्हणून 15 ऑगस्टला साजरा केला जाऊ लागला, तसाच 15 ऑगस्ट 74ला स्वरूपानंदांनी महासमाधी घेऊन देहातीत अवस्था, खरं तर देहापासून आत्म्याला स्वतंत्र करण्याची प्रक्रिया, या अर्थानं स्वरूपानंदांचा म्हणून स्वातंत्र्य दिन याच दिवशी आला, महासमाधी याच दिवशी आली. भारतमातेच्या या देशभक्त आध्यात्मिक उंची प्राप्त केलेल्या सुपुत्राला मानाचा मुजरा. श्रोते हो, स्वातंत्र्य चळवळ आणि रामचंद्र गोडबोले ते स्वामी स्वरूपानंद याविषयी आपण जाणून घेतलं. वक्ते होते श्रीनिवास पेंडसे. आणि याबरोबरच आजचा आपला इंद्रधनुष्य हा कार्यक्रम इथेच संपला. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.